मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली, कारण आजपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचा दौरा सुरू होतोय आणि आजपासून मनोज जरांगे पाटील हे संवाद दौऱ्यावरती जाणार आहेत। धाराशिव आणि सोलापूरमध्ये असतील आणि धाराशिव आणि सोलापूरमधल्या मराठा बांधवांसोबत जरांगे पाटील हे संवाद साधतील। भूम आणि वांगी सावंगीमध्ये आज संवाद बैठकांचं आयोजन करण्यात आलंय, तर उद्या वैराग मोहोळ आणि शेटफळमध्ये संवाद साधला जाणार आहे आणि बैठका सुद्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। तर मनोज जरांगे पाटील यांनी याआधी सुद्धा अनेक वेळा महाराष्ट्र दौरा केला होता। आताच्या आंदोलनाच्या नंतर, उपोषणाच्या नंतर पुन्हा एकदा आजपासून त्यांच्या संवाद दौऱ्याला सुरुवात होतीये। दोन महत्त्वाच्या ठिकाणी ते असतील, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मराठा बांधवांच्या सोबत ते भेटीगाठी घेतील, चर्चा करतील आणि संवाद साधताना दिसतील। तर भूम आणि वांगी सावंगी या ठिकाणी आज संवाद बैठकांचं आयोजन करण्यात आलंय। तर उद्या सुद्धा हा असाच पद्धतीचा दौरा सुरू असणार आहे। उद्या वैराग आणि मोहोळ त्यासोबतच शेटफळ या ठिकाणी बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी मराठा बांधवांसोबत चर्चा केली जाते आहे। अनिकेत गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। अनिकेत, पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाल्याच्या नंतर आता दौऱ्याला सुरुवात करताना दिसतायत, काय असणार आहे त्यांचा हा नेमका दौरा? यामिनी, आपण जर बघितलं गेलं तर मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आता तब्येत जी आहे ती सुधारल्यानंतर आता पहिलाच दौरा जो आहे तो सोलापूरमध्ये होणार आहे आणि हा सोलापूर दौरा जो आहे संपूर्ण सोलापूर जिल्हा जो आहे तो त्या ठिकाणी होणार आहे। पहिल्यांदा जे आहेत ते बार्शीमध्ये ते वैराग येथे उद्या 11 वाजता जे आहेत ते कार्यकर्त्यांची आणि मराठा जे आंदोलक आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि त्याच्यानंतर जर बघितलं गेलं तर दुपारी 2 वाजता जे आहे ते शेटफळ येथे त्यांचा संवाद दौरा जो आहे तो होणार आहे आणि मोहोळमध्ये देखील त्यांची कार्यकर्त्यांसोबत जी आहे ती बैठक होणार आहे। एकंदरीत मराठा बांधवांशी जे आहे ते मनोज जरांगे पाटील हे संवाद साधून जी आंदोलनाची पुढची दिशा आहे मराठा आरक्षणाची ती ठरवणार आहे। यामिनी, अगदी धन्यवाद अनिकेत या सगळ्या अपडेटसाठी।